आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे। मुंबई हे राज्यातलं पहिलं भोंगेमुक्त शहर ठरलंय। अशाच प्रकारे राज्यातील अन्य शहरं भोंगेमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। एमएसटी सीईटी परीक्षेत वारंवार होणाऱ्या चुका, परीक्षा केंद्रांबाबत निर्माण झालेला संशय यामुळे यापुढे पूर्वपरीक्षा, स्पर्धा परीक्षा, एमएसटी सीईटी इत्यादी परीक्षा राज्याबाहेरील केंद्रांवरती घेतली जाणार नाही। एमएसटी सीईटी परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी त्या महाविद्यालयातच परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती सकाळी 8 ते दुपारी 1:30 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तसेच हार्बर मार्गावरती कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 पासून ते संध्याकाळी 4:10 पर्यंत ब्लॉक असेल। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे कुर्ला संकुल ते शिळफाटा दरम्यान 2.7 किलोमीटरचा बोगदा पूर्ण झालाय। या उपलब्धीमुळे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला चालना मिळाल्याचं नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं सांगितलं। मुंबईकरांना सागरी किनाऱ्याचा आनंद लुटावा यावा यासाठी महापालिकेकडनं मरीन ड्राईव्ह प्रमाणेच वरळी सीफेसपर्यंत विहारपथ उभारला जातोय। यासाठी 15 जूनची डेडलाईन हुकल्यानंतर आता 15 जुलैपर्यंत हा विहारपथ खुला करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे। महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या नव्या यंत्रणेमुळे कोणत्याही कामगारांच्या सुविधा बाधित होणार नाहीत। कामगार कपात केली जाणार नाही। या प्रणालीमुळे पालिकेचे प्रति महिना अंदाजे 12 कोटींचा खर्च तर वाचेलच, पण सकाळ संध्याकाळ रस्ते स्वच्छता आणि कचरा संकलनाची सुविधा देणे शक्य होईल असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केला। नवी मुंबई शहरातील उपनगरांमध्ये सिडकोनं उभारलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात उभे राहिलेले अडथळे दूर करण्याच्या राज्याच्या नगरविकास विभागानं सुरुवात केली आहे। पालिका क्षेत्रातील विकास प्रस्तावांना प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याआधी पर्यावरण विभागाचा नाहरकत दाखला घेण्याच्या अटीवरती महापालिका आयुक्त स्तरावरती प्रस्तावांना तत्वता मंजुरी देण्याचे तसेच त्यासाठी विकासकांकडून हमीपत्र घेण्याचे लेखी आदेश नगरविकास विभागानं नवी मुंबई महानगरपालिकेला दिले। पुणे महापालिकेच्या कार्यालयामध्ये प्लास्टिकच्या फाईल्स, प्लास्टिकच्या बाटल्या, कप तसंच प्लास्टिकनं सजवलेले बुके यांचा वापर पूर्णपणे बंद करावा असे स्पष्ट आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिलेत। यामध्ये चहासाठी सर्रास वापरले जाणारे कागदी कप सुद्धा बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या। महापालिका हद्दीतील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसं करावं या संदर्भात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मंडळातील स्वयंसेवकांना 1 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। या उपक्रमासाठी विभाग कार्यालयाकडून मंडळांशी समन्वय साधला जाणार आहे। काचेवरती फास्टॅग व्यवस्थित न लावणाऱ्या चालकांना काळ्या यादीत टाकलं जाणार आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे। हॅलो, मी सायबर हेल्पलाईनमधनं बोलतोय असं सांगत सायबर गुन्ह्यातील पीडितांकडूनच पैसे उकळणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अनिल दरेकर असं या आरोपीचं नाव असून तो पनवेलचा रहिवासी आहे। त्याला मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे। एक मोठी बातमी अहमदाबादमधील एअर इंडिया विमानाच्या अपघाताबाबत प्राथमिक अहवाल समोर आलाय। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात AAIBचा हा धक्कादायक प्राथमिक अहवाल समोर आलाय। या 15 पानांच्या तपास अहवालामध्ये पक्षी धडकेचे कोणतेही संकेत आढळलेले नाहीत। उलट विमानाच्या उड्डाणानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठा थांबल्याचं समोर आलं। त्यामुळे दोन्ही इंजिन्स हवेतच बंद पडली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॅम एअर टर्बाईनमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचं स्पष्ट झालंय। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि विमान अपघाताला 1 महिना उलटून गेला असून प्राथमिक तपास अहवाल आता आलाय। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। जामनेर तालुक्यात महाजनांचं वर्चस्व आहे, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय। मुक्ताईनगरच्या अंतुर्लीमध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्याचं समोर आलंय। दरम्यान आक्रमक महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकलं। जोपर्यंत मूलभूत सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत ग्रामपंचायतीला कुलूपच राहील असा इशारा महिलांनी दिलाय।
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा सुद्धा यात समावेश आहे. त्यामुळे नागरिक, शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जातोय. तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती दुभंगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाते. ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणानं हलवल्यामुळे दुभंगल्याचा आरोप करण्यात येतोय. तक्रार दाखल करून 2.5 महिने झाल्यानंतरही अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, असा सवाल मंदिर महासंघानं विचारलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणानं फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडस यामुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आलंय. जळगावमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांची सीसीएमपी नोंदणी सुरू करावी अशी मागणी होमिओपॅथिक डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. ही नोंदणी सुरू न झाल्यास जिल्हाभरात होमिओपॅथी डॉक्टरांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टरांनी निवेदनाद्वारे दिलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर इथे एका 37 वर्षीय शेतकऱ्यानं शेतातल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. वडिलांनी पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती दिली असून अज्ञात कारणानं त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकिटाचं आरक्षण केल्यानंतर आता 15% सवलत मिळणार आहे. 1 जुलैपासून ही सुविधा सुरू झाली असून लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी ही सवलत लागू होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी आणि प्रवासासाठी जाणाऱ्या साठी ही फायद्याचं आहे. जळगावमधील एसएसबीटी महाविद्यालयाकडनं मागील शैक्षणिक वर्षाची फी वसूल करण्यात आली. मात्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे महाविद्यालयाकडनं मात्र अद्यापही फी परत मिळत नसल्यामुळे संतप्त विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात धडक दिली आणि विद्यार्थिनींच्या संतप्त भूमिकेमुळे उच्च शिक्षण सहसंचालकांनी विद्यार्थिनींची भेट घेऊन विद्यार्थिनींना फी परत मिळण्याबाबत आश्वासन दिलं. यानंतर एक मोठी बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलाय. यात महाराष्ट्रातले 11 किल्ले आहेत. त्यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसंच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जागतिक वारसा समितीचं 47वे अधिवेशन युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये सुरू आहे आणि याच अधिवेशनात महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. याआधी महाराष्ट्रामध्ये एकूण 5 जागतिक वारसा स्थळं घोषित करण्यात आली होती. यात अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम घाट यांचा समावेश आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणकोणते गड किल्ले यांची नावं आपण बघतोय. यामध्ये महाराष्ट्रातले 11 आणि तामिळनाडूतील एक जिंजी अशा गडकिल्ल्यांचा समावेश आहे. असे एकूण 12 गडकिल्ले महाराजांचे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकूणच शिवप्रेमींमध्ये, इतिहासप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर कोणकोणते हे गडकिल्ले आहेत महाराष्ट्रातले त्यांची ही नावं आपण बघतोय. सुवर्णदुर्ग आहे, रायगड आहे, राजगड, खांदेरी, त्याचसोबत पन्हाळा, सिंधुदुर्ग, साल्हेर, शिवनेरी, प्रतापगड अशा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये करण्यात आलाय. आपल्या सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना
युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. खरं म्हणजे किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड याच्यासहित साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे 12 किल्ले युनेस्कोकरता नॉमिनेट केले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 20 वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या 20ही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता, हिंदुस्थानकरता, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अतिशय गौरवाचा हा क्षण आहे. आणि म्हणून मी संपूर्ण भारतवासियांचे आणि महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. विशेष आभार देशाच्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे मानतो. आणि त्यासोबत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार असतील, आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे असतील, यांनी देखील अतिशय चांगली कामगिरी केली. यासोबत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग यांनी आपल्याला मदत केली. मी स्वतः सगळ्या जे काही ॲम्बेसेडर्स आहेत वेगवेगळ्या देशांचे त्यांच्यापर्यंत संवाद साधला आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये चांगली मदत केली. आणि म्हणूनच आपण अशा प्रकारचा हा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी करून घेऊ शकलो. म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. जागतिक वर्ल्ड युनेस्कोने हेही मान्य केलं, भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिसमधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं, त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं. पुढची बातमी बघणार आहोत आता. भुसावळमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षामधनं एक विद्यार्थी खाली पडला. हा विद्यार्थी बाहेर पडला याबद्दल वाहन चालकाला अद्याप माहीतच नव्हतं. त्यावेळी विद्यार्थी रस्त्याच्या कडेला पडलेला असताना पाठीमागून येणाऱ्या लोकांनी त्याला उचलून धीर दिला. पुढे गेल्यावर रिक्षा चालकाच्या लक्षात आलं की विद्यार्थी खाली पडलाय. या ठिकाणी असलेले गतिरोधक आणि अतिवेगामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रिक्षामध्ये कोंबलं जात असल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्यासोबत आहेत. भुसावळमध्ये कुठल्या नेमक्या भागामध्ये हा प्रकार घडलाय? किती मुलं एका रिक्षामध्ये भरलेली होती आणि पुढे काय झालं इम्तियाज? मॅम, भुसावळमध्ये जे रिक्षामध्ये आज विद्यार्थी जात असतात, रिक्षा असो की 4 व्हीलर असो, यामध्ये विद्यार्थी एकदम कोंडून बसून त्यांना रिक्षा चालक असेल व 4 व्हीलरवाले असेल हे ते विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या शाळेमध्ये सोडण्यात जात असतात. परंतु ह्या रिक्षामध्ये इतके विद्यार्थी भरलेले होते आणि हा जो रिक्षावाला होता तो रिक्षात जोराने पळवत होता आणि ते टर्निंग वरती हा रिक्षा टर्न मारल्यानंतर तो
विद्यार्थी खाली पडला आणि विद्यार्थी खाली पडल्यानंतर पुढे रिक्षावाला गेला आणि त्यात बसलेले विद्यार्थ्यांनी त्यांनी सांगितलं की एक मुलगा खाली पडलेला आहे आमचं. तर त्या रिक्षाला लक्षात आलं त्या रिक्षावाल्यांना आणि त्यांनी परत मागे आणलं. तोपर्यंत जे मागे येणारे जे प्रवासी होते, मागे येणारे जे लोक होते, त्यांनी ते विद्यार्थ्यांना उचलून त्यांना धीर दिला आणि त्यांना काय लागलं का नाही हे बघलं. आणि नंतर त्यांनी रिक्षावाल्यांना सांगितलं की भाऊ हळू चालव, कारण इथे जे गतिरोधक असतील, टर्निंग असेल आणि तुम्ही जे रिक्षामध्ये जे विद्यार्थी घेऊन जात आहे ते विद्यार्थी खूप बसलेले असतात आणि त्यामध्ये त्यांचं बॅग असतो, टिफिन असतं आणि ते जे याकडे जे पोलीस प्रशासन असेल व आरटीओ प्रशासन असेल यांनी या जे रिक्षामध्ये अवैधरित्याने जे भरून बरोबर. विद्यार्थी व त्यांना घेऊन जातात त्यांच्याकडे लक्ष देणं. बिलकुल. आणि इम्तियाज, जे- धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. यानंतर पुन्हा बातमी 36 जिल्ह्यांची बघूयात. भारतातील समृद्ध भाषिक वारशाचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठात लवकरच सेंटर ऑफ एक्सलन्स इन हेरिटेज लँग्वेजेस अँड मल्टीकल्चरल स्टडीजची स्थापना केली जाणार आहे. या केंद्रामध्ये प्रामुख्यानं प्राचीन आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या भाषांच्या अभ्यासावरती भर दिला जाणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 2025-26 साठीच्या कॅप प्रवेश फेरीच्या नोंदणीला सुरुवात केली असून यामध्ये बी आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. या अभ्यासक्रमाचं वेळापत्रक सीईटी सेलनं संकेतस्थळावरती जाहीर केलंय. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी इथल्या आमदार निवासातील उपाहारगृह कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाण प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय. व्हायरल व्हिडिओ आणि साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी स्वतःच फिर्यादी बनवून हा गुन्हा नोंदवलाय. उत्तर भारतामध्ये बहुतांश राज्यामध्ये दमदार पाऊस सुरू असून दिल्लीमध्ये पाऊस आणि वाऱ्यामुळे 6 विमानांचे मार्ग शुक्रवारी बदलण्यात आले. हिमाचल प्रदेशात संततधार सुरू असून 208 रस्ते मार्ग अजूनही पाण्याखाली आहेत. सर्वाधिक नुकसान याच राज्यात झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि यात महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी तसंच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. विरोधकांच्या सभात्यागानंतरही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर झालं. दरम्यान विधेयक रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. विधेयकावरती सही करू नका अशी विनंती राज्यपालांना करणार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्यामुळे त्याचा दुरुपयोग सुरू आहे. जनसुरक्षा विधेयकात नक्षलवाद या शब्दाचा उल्लेख सुद्धा नाही, त्यामुळे कायद्याचं नाव जनसुरक्षाऐवजी भाजप सुरक्षा ठेवावं असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सरकारवरती केलाय. कम्युनिस्ट विचारधारा मारून बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं. या वक्तव्यानंतर विधान परिषदेत गदारोळ झाला. अंबादास दानवेंचा प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरती त्यांनी आक्षेप घेतला आणि नक्षलवादाविरोधात जनसुरक्षा विधेयक आहे ना असा सवाल दानवेंनी उपस्थित केला. जनसुरक्षा विधेयक कायद्याला डाव्या विचारांच्या पक्षांनी हरकत घेतली आहे. शेकापचे जयंत पाटील यांनी या कायद्यावरती उघड भाष्य करत याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. जनसुरक्षा कायद्याचा मोठा गैरवापर होऊ शकतो अशी शक्यता जयंत पाटील यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर मिसिंग लिंक प्रकल्पाची सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस पाहणी करणार आहेत. ग्रामीण मार्गाच्या दर्जोन्नतीत शासनाच्या समितीनं अजब सूचना दिल्या आहेत. प्रस्तावित रस्त्यांसाठी शेतकऱ्यांकडून मोफत शेतजमीन मागण्यात आली. भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांनी यावरती हरकत घेतली आहे. पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलून जिजाऊनगर करा अशी मागणी करण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे यांनी सभागृहात ही मागणी करत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. 50 खोके एकदम ओके, यातला एक खोका आज दिसला असा टोला आमदार आदित्य ठाकरेंनी संजय शिरसाटांना लगावला. पैशांच्या बॅगेच्या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. मी आधीपासून संजय शिरसाट यांच्या दौलतीबद्दल बोलतोय. त्यांच्या घरात पैशाची बॅग आली कुठून? घरकाम करताना त्यांना जमिनीत
जमिनीत गाडलेला हंडा सापडला की काय असा सवाल इम्तियाज जलील यांनी केलाय. आता मुख्यमंत्री यांनी आपली प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्याची चौकशी केली पाहिजे असं जलील म्हणाले. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात कोर्टामध्ये जाणार असल्याचं ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केले. जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर विचारधारा नष्ट करणार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिरूर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. त्यामुळे काहींना आनंद झालाय तर काहींच्या हाती निराशा आली आहे. एक मोठी बातमी बघूया. तुळजापूर इथल्या प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघानं केली आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरातील उपदेवता असलेल्या ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणानं हलवल्यानं दुभंगल्याचा आरोप करण्यात आलाय आणि उपदेवतांच्या 13 मूर्ती चुकीच्या पद्धतीनं हलवल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचं महासंघानं म्हटलंय. तक्रार दाखल करून 2.5 महिने झाले तरी अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. महाराष्ट्र मंदिर महासंघानं तुळजापूर मंदिर विकास आराखड्यावरती आक्षेप घेतलाय. पुरातत्व खात्याकडनं चूक झालेली गंभीरपणे, तर पुरातत्व खाती दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत. समजा मंदिर व्यवस्थापकांकडून काही चूक झालेली, कदाचित अशाही गोष्टी कानावरती येत आहेत, पुरातत्व खात्याने आम्ही व्यवस्थित मूर्ती काढून व्यवस्थापकांकडे दिलेत असं म्हणतात. मग व्यवस्थापकांकडनं त्या मूर्ती हलवून गावाच्या वेशीच्या बाहेर एका ठिकाणी ठेवताना काय हेळसांड झाली का, दुभांगली का, मूर्ती दुखावली का, मग ते व्यवस्थापक जबाबदार आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन व्यवस्थापक असो, पुरातत्व खात्याचा अधिकारी असो, नाही तर अन्य कोणीही असो, आमच्या भावना दुखावल्यात त्या ठिकाणी तत्काळ गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्हाभरातील शेती पिकांचं नुकसान झालंय. सातई तालुक्यातील तब्बल 4,936 हेक्टरमधली पिकं अक्षरशः खरडली गेली आहेत. त्यामुळे बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जिल्हा प्रशासनानं याबाबतीत सुधारित अहवाल जाहीर केलाय. ज्या घरांची किंमत 10 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा एकूण 1,240 आलिशान घरांची विक्री गेल्या 6 महिन्यात मुंबईमध्ये झालेली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी ते जून या कालावधीच्या तुलनेत या विक्री संख्येमध्ये 29% वाढ झाली आहे. बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयानं रेल1 ॲप सुरू केलं असून त्यावरती तिकीट बुकिंग करण्यापासून जेवणाची ऑर्डर देण्यापर्यंत सर्व सुविधा एका क्लिकवरती उपलब्ध आहेत. या ॲपद्वारे लोकेशन शेअरिंग, 3 सुरक्षेसंदर्भात रिअल टाइम रिस्पॉन्स उपलब्ध होऊ शकणार आहे. 2 वर्ष ग्राहकांना रडवणाऱ्या लसणाचा दर यावर्षी नियंत्रणात आलाय. जानेवारीमध्ये होलसेल मार्केटमध्ये 170 ते 280 रुपये किलोनं विकला जाणारा लसूण आता 30 ते 80 रुपयांवरती आलाय. किरकोळ मार्केटमध्ये लसूण 100 ते 170 रुपये किलो दरानं विकला जातोय. नवी मुंबई महापालिकेनं डेंग्यू आणि मलेरियाची साथ रोखण्यासाठी जानेवारीपासून जनजागृती सुरू केली. आतापर्यंत 286 आरोग्य शिबिरं घेतली असून 1,12,000 नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. 6 महिन्यात शहरामध्ये 2 जणांना डेंग्यू आणि 18 जणांना मलेरियाची लागण झाल्याचं निदर्शनास आलं. वारंवार आवाहन करून सुद्धा अद्याप ई-केवायसी पूर्ण न केलेल्या कार्डधारकांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदतही संपुष्टात येते. पनवेलमधील अद्यापही 1 लाखापेक्षा जास्त लाभार्थी नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे हे लाभार्थी शिधा पुरवठ्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत गेली. त्यामुळे सध्या राज्यातील धरणसाठा सुमारे 60% पोहोचलाय. दरम्यान या पाणीसाठ्यामुळे पुढील काही महिन्यांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. आतापर्यंत राज्यातील नाशिक भागातील भाम आणि भावली ही 2 धरणं 100% भरली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व पर्यटन स्थळांची इत्थंभूत माहिती असणारं एक संकेतस्थळ आणि ॲप जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तयार केलं जाणार आहे. AI वापरून हे संकेतस्थळ आणि ॲप कार्य करेल. पुण्यासंबंधी गुगलवरती जी काही माहिती उपलब्ध आहे ती सगळी माहिती वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी दिसेल अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींनी दिली. यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये या दृष्टीनं गणेश आगमन आणि विसर्जन दरम्यान रस्त्यावरील बेवारस वाहनं तसंच बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांना हटवून रस्ते मोकळे केले जातील असं कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केलं.